प्लॅटफॉर्म ऑफ SVBT. आपण आजच्या या सेशनमध्ये ना एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज जो असतो ना आपल्या एक्झाममध्ये तसा एक प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करूया. आपण त्याची एक अप्रोच बघू की कुठल्या अप्रोचने आपण थोडा टाईम कन्स्ट्रेंटही असतो ना एक्झाममध्ये, सो कुठली अप्रोच आपण लावायला पाहिजे, यूज करायला पाहिजे एक्झाममध्ये, सो दॅट आपण इझिली क्वेश्चन्स थोडं टाईम कन्स्ट्रेंटच्या अकॉर्डिंग डील करू शकू. राईट. सो जसं इथे हा पॅरेग्राफ आहे फर्स्ट अँड सेकंड स्लाइड, तर आपण बेसिकली ना काही स्टुडंट काय करतात, म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट आय हॅव सीन की काय होतं, आपण पॅरेग्राफवर जातो. इन्स्टेड ऑफ गोईंग ऑन द क्वेश्चन वी फर्स्ट डील विथ द पॅरेग्राफ, की पहिले आपण पॅरेग्राफ रीड करतो आणि त्या पॅरेग्राफच्या अकॉर्डिंग मग आपण तो रीड करायला जो टाईम, तिथे जो टाईम जातो पुन्हा आपण क्वेश्चन्सवर जातो आणि पुन्हा क्वेश्चन्सवर गेल्यावर आपण पुन्हा क्वेश्चन्स रीड करतो, त्याचे आन्सर्स रीड करतो आणि पुन्हा आपल्याला जो ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं ती देन वी अगेन गेट बॅक टू द सेम पॅरेग्राफ. या सिच्युएशनमध्ये काय होतं ना, थोडा टाईम वेस्टेज होतो आणि एक्झाम टाईम कन्स्ट्रेंट हा खूप एक मोठा फॅक्टर आहे. तर आपल्याला प्रत्येक एक जो मिनिट आहे ना तो म्हणजे खूप मॅच्युअरली हँडल करायचं आहे तिथे. मग आता आपण असं वेस्टेज ऑफ टाईम तर नाही करू शकत. सो व्हॉट अकॉर्डिंग टू मी, की आपण काय करू शकतो की पॅसेजवर येण्या अगोदर आपण जर क्वेश्चन बघितला, राईट, आपण जर क्वेश्चनलाच बघितलं की अच्छा आणि क्वेश्चनचे कीवर्ड्स लिहून घेतले. फॉर एक्झाम्पल जसं इथे हा फर्स्ट क्वेश्चन आहे, द ईस्ट इंडिया कंपनी वॉज एनकरेजिंग द एक्सपोर्ट ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चरर्स. इथे विचारलेलं आहे जी ईस्ट इंडिया कंपनी होती, सो ते काय करत होते, ईस्ट इंडिया कंपनी वॉज एनकरेजिंग, व्हॉट वॉज इट एनकरेजिंग, द एक्सपोर्ट ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चरर्स. जे एक्सपोर्ट होतं इंडियन मॅन्युफॅक्चरर्सचं त्यांना ते एनकरेज करत होती. तर का करत होती, सो बेसिकली आपण काय करू शकतो, आपल्याला एक्झाममध्ये एक शीट भेटते ना, त्या शीटवर आपण काय करू शकतो 1 2 3 4 or 5 देर वुड बी द 5 क्वेश्चन्स ऑलमोस्ट. तर आपण त्याचे कीवर्ड्स लिहू शकतो ना, जसं इथे विचारलेलं आहे एनकरेज ऑफ एक्सपोर्ट, तर इथे EIC एनकरेज ऑफ एक्सपोर्ट्स. एकदम शॉर्टमध्ये जे आपल्याला लक्षात येतं की अच्छा फर्स्ट क्वेश्चन असा होता की ईस्ट इंडिया कंपनी, त्याला आपण जितकं शॉर्ट करू शकतो, जेवढे ॲब्रिव्हिएशन्स यूज करू शकतो वी वुड बी युझिंग देम. सो ईस्ट इंडिया कंपनी एनकरेज करत होतं एक्सपोर्ट. मग आता मी अगेन आय हॅवंट रेड द पॅरेग्राफ येट, बट मी काय केलं की पहिले क्वेश्चन बघितला की अच्छा हा फर्स्ट क्वेश्चन होता. मग जेव्हा मी पॅरेग्राफला डील करेल ना तेव्हा माझ्यासमोर ॲक्च्युली क्वेश्चनची लिस्ट असेल, राईट. मग कुठे ना कुठे तो पॅरेग्राफमध्ये सेम सेंटेन्स दिलेलं असेल, मेन्शन केलेलं असेल, मग आपण लगेच तिथे कुठे ना कुठे तो ऑप्शनही भेटेल ना आपल्याला. मग आपला तो जो पुन्हाचा जो टाईम होता ना की आपण एकदा पॅरेग्राफ रीड केला, मग क्वेश्चनवर गेलो अँड देन अगेन वी गेट बॅक टू द सेम पॅरेग्राफ, तो जो टाईम वेस्टेज होत होता तो कुठे ना कुठे कमी होऊ शकतो ना, राईट. मग आता जसा हा फर्स्ट क्वेश्चन होता तसाच हा सेकंड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मी कीवर्ड शोधू शकते की द पीपल ऑफ इंग्लंड यूज इंडियन क्लोथ्स. सो जसं मी शॉर्टमध्ये आपण लिहू शकतो इंग्लंड पीपल यूज्ड इंडियन क्लोथ्स. वी डोंट नीड टू ॲक्च्युली राईट द एंटायर सेंटेन्स. ओके, आपण जितकं शॉर्ट करू शकू आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. इथे मी एवढंही लिहिलं आहे ना, तुम्ही डायरेक्टली इंग्लिश यूज इंडियन क्लोथही लिहू शकता बिकॉज इंग्लिश द वर्ड अगेन रेफर टू द पीपल ऑफ इंग्लंड, राईट. सो हेही करू शकतो. हा झाला माझा सेकंड जो क्वेश्चन होता. मी अगेन हे सांगते की मी पॅरेग्राफला डील केलेलं नाही आहे इथे. आता जसा थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट डिड, थोडं इथे टायपिंग एरर आहे, इट हॅज टू बी व्हॉट डिड द ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर डू टू कम्पीट विथ द इंडियन मॅन्युफॅक्चरर. इथे काय म्हटलं, ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर्स काय करत होते, कम्पीट मीन्स कॉम्पिटिशनसाठी कोणासोबत, तर इंडियन मॅन्युफॅक्चरर्ससोबत. व्हॉट कॅन आय राईट की इंग्लिश कम्पीट विथ इंडियन. याचा आन्सर ऑलरेडी दिलेला असेल ना कुठे ना कुठे. वी जस्ट हॅव टू गो बॅक टू द पॅरेग्राफ आणि बस त्याला आपल्याला ऑप्शन वाईज तिथे बघायचं आहे, राईट. हा झाला माझा थर्ड की पॉईंट्स. हे मेन्शन केल्यानंतर द फोर्थ वन इज विच सोर्स इज साइटेड बाय द ऑथर. सिम्पली इथे काय विचारले आहे तर सोर्स. क्वेश्चन नंबर 4,
इट हॅज बीन आस्क्ड अबाउट द सोर्स, की कुठला सोर्स आहे, तर सोर्सबद्दल काही ना काही दिलेलं असेल ना आपल्याला पॅरेग्राफमध्ये. आणि लास्ट क्वेश्चन जो विचारलेला आहे आपल्याला इथे, लास्ट क्वेश्चन आहे न्यू अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन द पॅरेग्राफ रेफर्स टू दिस सेम लाईन. ही जी सेम लाईन असेल ना ही मेन्शन केलेली असेल पॅरेग्राफमध्ये. सो आपल्याला या सेम लाईनचा आन्सर भेटवायचा आहे, मिळवायचा आहे, आय मीन टू से. सो आपण काय करू शकतो, सिम्पली पुन्हा पॅरेग्राफला जाऊ. आपण डायरेक्टली क्वेश्चन्सवर आलो ना, आपण अजूनही पॅरेग्राफला डील केलेलं नाही आहे. आपण डायरेक्टली क्वेश्चन्सवर आलो. क्वेश्चन्स थ्रू आपण बघणार आहोत की आपण तर कीवर्ड्स लिहून घेतले की अच्छा हे क्वेश्चन होते आणि त्या क्वेश्चनला आपल्याला डील करायचं आहे. मग आपण आता जे क्वेश्चनचे कीवर्ड्स जे मी शॉर्टमध्ये इथे तर ऑब्व्हियसली पॉसिबल नाही होत मी एका याच्यावर लिहून द्यायला, बट जर तुम्ही असं तुमच्या एंडला प्रॅक्टिस केलं ना इट वुड बी रिअली हेल्पफुल फॉर यू. आता जसं इन शॉर्ट आपण बघूया पॅरेग्राफला पुन्हा जाऊन. ओके, दिस वॉज द पॅरेग्राफ. आता जसं आपण कीवर्ड्स लिहिलेले आहेत ना त्या कीवर्ड्सच्या अकॉर्डिंग आपण एक एक गोष्ट डील करूया. पहिले आपण पॅरेग्राफ अंडरस्टँड करू. फ्रॉम 1600 to 1757 the East India Company's role in India was that of a trading corporation which brought goods or precious metal into India and exchanged them for Indian goods like textile and spices which it sold abroad. इथे असं म्हटलं एक बेसिकली मला थोडंसं वाचून असं समजलं की ईस्ट इंडिया कंपनीचा जो आपला हिस्टॉरिकल पिरियड होता ना, ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मॅन्युफॅक्चरर्सबद्दल काहीतरी आहे. सो इथे असं सांगितलेलं आहे की या टाईम पिरियडमध्ये जो ईस्ट इंडिया कंपनीचा जो रोल होता इंडियामध्ये तो काय होता, इट वॉज जस्ट अबाउट अ ट्रेडिंग कॉर्पोरेशन राईट, विच बॉट गुड्स. काय करायचं होतं, गुड्स आणायचे होते, प्रिशियस मेटल इनटू इंडिया, इंडियामध्ये आणायचे होते आणि त्याच्या एक्सचेंजमध्ये काय घेऊन जायचं होतं तर इंडियन गुड्स. त्याच्यामध्ये काय टेक्स्टाईल, स्पायसेस विच इज सोल्ड इन अब्रॉड. आणि त्यांना आपल्या इथल्या मटेरियलला घेऊन कुठे विकायचं होतं तर अब्रॉडमध्ये. ओके, नेक्स्ट आहे नॅचरली ट्राईड कॉन्स्टंटली टू ओपन न्यू मार्केट्स फॉर इंडियन गुड्स इन ब्रिटन अँड इन अदर कंट्रीज. नॅचरली हे जेवढे मॅन्युफॅक्चरर्स होते जे दुसऱ्या देशातून आपल्या कंट्रीमध्ये येत होते त्यांनी काही केलं, इंडियन मार्केट जे आहे ना, इंडियन प्रोडक्ट्सचं जे मार्केट आहे ते दुसऱ्या कंट्रीजमध्ये ओपन करण्याचं ट्राय केलं. देअरबाय इट इन्क्रीजेस द एक्सपोर्ट ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चरर. मग आपल्या इथचं गुड, आपल्या इथचे जे प्रोडक्ट्स आहे ते दुसऱ्या कंट्रीजमध्ये चालले तर आपल्या मॅन्युफॅक्चरर्सला हेल्प होईलच ना. मग इथे म्हटलं त्याच्यामुळे काय होत होतं की आपल्या मॅन्युफॅक्चरर्सला हेल्प होत होती, इन्क्रीज होत होता आपल्याकडचा एक्सपोर्ट. ऑब्व्हियसली आपल्याकडचं प्रोडक्ट घेऊन जात आहे तर आपल्याला हेल्प होणारच त्याची. अँड दस एनकरेज देअर प्रोडक्शन. This is the reason why Indian rulers tolerated and even encouraged the establishment of the companies factories in India. हेच एक रिझन होतं मेन, म्हणजे की आपला प्रॉफिट होत होता त्याच्यामुळे इंडियन्स मॅन्युफॅक्चरर जे होते ना त्यांनी काय केलं की बाहेरून येणाऱ्या कंट्रीजमधले जेवढे पण व्यापारी होते, ट्रेडर्स होते, त्यांना त्यांच्या फॅक्टरीज एस्टॅब्लिश करू दिल्या की ओके तुम्ही तुमचं जे मटेरियल आहे, तुमचं जे गुड्स आहे ते आपल्या इथे आणा, त्याच्या बदल्याला आमच्या इथचं गुड्स घेऊन घ्या आणि आपल्यालाच तर फायदा होता, आपलेच तर प्रोडक्ट्स बाहेर देशात जात होते राईट. दिस इज ओके, वी हॅड कम्प्लिटेड दिस. ओके, बट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग द ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर्स वर जेलस ऑफ द पॉप्युलॅरिटी दॅट इंडियन टेक्स्टाईल्स एन्जॉयड इन ब्रिटन. आता प्रॉब्लेम असा व्हायला लागला की आपल्या इथचे जेवढे पण गुड्स होतं, जे मटेरियल होतं, त्यांना जास्त पॉप्युलॅरिटी भेटायला लागली स्पेशली इन ब्रिटन. मग आता आपल्या इंडियन गुड्सची जेव्हा तिकडे पॉप्युलॅरिटी भेटेल तर ऑब्व्हियसली ब्रिटनच्या मटेरियलला लोक कमी पसंत करतील आणि त्याच्यामुळे त्यांच्या गुड्सची पॉप्युलॅरिटी कमी व्हायला लागली. मग ऑल ऑफ अ सडन काय झालं, ड्रेस फॅशन चेंज्ड अँड लाईट कॉटन टेक्स्टाईल बिगॅन टू रिप्लेस द कोर्स वुलन ऑफ द इंडिया. मग अचानक काय झालं तर ड्रेसची जी क्लोदिंग फॅशन होती ती चेंज व्हायला लागली. जे लाईट कॉटन होतं, जे आपलं इंडियन लाईट कॉटन आहे त्याच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीज होत्या ना, त्यांनी रिप्लेस करायला सुरुवात केलं कोणाला, कोर्स वुलन ऑफ द इंग्लिश. जे ब्रिटन वगैरेमध्ये
जे कोर्स वुलन भेटत होता त्यांना रिप्लेस करायला सुरुवात केली. नेक्स्ट असं म्हटलं, बिफोर द ऑथर ऑफ द फेमस नॉवेल रॉबिन्सन क्रुझो कंप्लेंट दॅट इंडियन क्लोथ हॅड क्रेप्ड इन टू आवर हाऊसेस, आवर क्लोजेट्स, बेड चेंबर्स, कर्टन्स, cushions, chairs, and at last beds themselves were nothing but the calicos or the Indian stuff. एक ऑथर होता, एक फेमस ऑथर ज्याने त्याच्या नॉवेलमध्ये लिहिलेलं होतं, हिज नेम वॉज रॉबिन्सन क्रुझो. त्याने असं म्हटलं की इंडियन जे कॉटन होतं ना ते ॲक्च्युली त्यांच्या पूर्ण घरात पसरलेलं होतं, त्यांच्या हाऊसेसमध्ये, क्लोजेट्समध्ये होतं, बेड चेंबर्समध्ये पूर्ण इंडियन कॉटनने बनलेल्या सर्व काही वस्तू, कर्टन्समध्ये इंडियन कॉटन, कुशनमध्ये, चेअर्समध्ये, बेड्समध्ये, ॲज वेल ॲज दुसरं काही नसून तर बेसिकली इंडियन स्टफच होता. देन म्हटलेलं आहे, द ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर्स पुट प्रेशर ऑन देअर गव्हर्मेंट टू रेस्ट्रिक्ट अँड प्रोहिबिट द सेल ऑफ इंडियन गुड इन इंग्लंड. आता पॉप्युलॅरिटी तर आपल्या इच्छा, पॉप्युलॅरिटी तर इंडियन प्रोडक्ट्सला जास्त भेटायला लागली, स्पेशली टू द कॉटन. मग आता यांनी काय केलं, ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर्सने त्यांनी आपल्या इच्छा गुड्सला जर तिकडे पॉप्युलॅरिटी भेटत असेल तर त्यांचं जे प्रोडक्ट आहे ब्रिटनचं ते लोक कमी विकत घेतील आणि तेच व्हायला लागलं. मग त्यांनी काय केलं की प्रोहिबिशन लावून दिलं, बॅन लावून दिलं. कशावर, तर इम्पोर्ट जो होता इंडियन गुड्सचा त्याच्यावर बॅन लावून दिला. ओके.